श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सुलभ संक्षिप्त भागवत प्रारंभ। प्रथम स्कंद अथ प्रथमोध्यायः। ओम नमो श्री जगदाद्या आनंदकंदा वेदवेद्या सच्चिदानंद नंदनंदा वासुदेवा जगतपते। तू सत्याचे ही परम सत्य साधू संत मुनिगण सिद्ध ध्याती तुझला प्रेमे नित्य। अन्वय व्यतिरेक ज्ञानावने अलंकार सुवर्णी गुप्त असती आकार योनी व्यक्त होती पुन्हा आठविता ऐक्य पावती। सुवर्णीच हे सत्य कारणा वाचुनी कार्य नसते कार्यनाश कारण राहते हाची व्यतिरेक अन्वय निश्चिते ज्ञानी चित्ती धरताती। सूर्याचिने किरण प्रकाशे नव्हे तेची मृगजळ आभासे तैसे तुझ्या सत्ते हे दिसे जगदाभास या म्हणती। त्या परम सत्या लागे निर्गुण निराकार बोलती जगी तोची सगुण आम्हा लागे बालकृष्ण विठ्ठल होऊन ये। अनेक धर्म पाखंडी असती तेणे त्रिविध तापन नासती आम्हा गती भागवती। श्री शुकोक्ती साच धर्म निगम कल्पतरुचे गलित फल शुकमुखे स्पर्शले अतिरसाळ श्रीमद भागवत रसमय केवळ भाविक रसिकी सेवावे निमिष क्षेत्री शौनकादिक ज्ञानसत्री सुतासी विनवित धर्म कर्माचे सार निश्चित कवणा आम्हा सांगावे कली आला असे दारुण पुण्यक्षेत्री आलो याची कारण आम्हा लागी सांग म्हणून धर्म उत्तम श्रेयस्कर रोम अर्चनाचा पुत्रसूत महाकारुणिक महाभागवत। श्री सत गुरुचे चरण स्मरत अष्टभाव दाटले श्री व्यासाचा जो का पुत्र नामे शुकाचार्य पवित्र आत्मरूप व्यापक सर्वत्र भजनानंदी मग्न सदा तेणे कृपा करून सर्वांसी भागवत मिशे उपदेशासी केले त्या गुरु शुकासी नमस्कार असो माझा नमस्कार नरनारायणासी सरस्वती व्यासासी नमस्कार श्रीकृष्णासी जय जयकारे पिटू टाळी भगवान वासुदेवाचे ठाई निश्चला भक्ती कथिली तीही ज्ञान वैराग्य लवलाही साधकासी लाभतसे निरपेक्ष संता उपासिता श्रवणी रुची होय तत्वता संत मुखे एकता हरिकथा श्रद्धा उपजे तीव्र रती सहज राहे विषय सक्ती सहज पावे हरिभक्ती सहज घडे संसार मुक्ती छंद लागे नामाचा श्री हरीच्या कृपे करून सर्व संशय जाती निरसुनी हृदय ग्रंथी भेद होऊनी कर्म आणि फळे नासती हरिभक्तांच्या रक्षणासी धर्ममार्ग उज्जीवनासी दृष्ट दैत्यांच्या विनाशासी नाना रूपे हरी धरी हरी कच्च मत्स्य वराह नृ हरी वामन भार्गव धनुर्धारी कृष्ण बौद्ध श्री मोहिनी रूप सुंदर धरुणी उद्धरी निजदासा ऐशा नानावतार कथा श्री भागवती गायल्या तत्वता श्री व्यासे कथिल्या निजसुता श्री शुकाचार्य गुरुनाथा श्री शुके कथिले परीक्षिता जो गंगातीरी बैसला होता प्रायोपवेशने आठवी चित्ता श्री हरीच्या पदकमला शौनक विचारते ऐकुने निसंग समष्टी महामुनी तो कैसा भेटला नृपा लागुने केवी केले उपदेशा ज्याची ऐशी ऐकुनी ख्याती उन्मत्तवत विचरेक्षिती ब्रह्मानंदी लागले दृष्टी स्थिरचर काही न दिसे एके समय श्री शुकनाथ जात असता वनाप्रत मागे पुत्र मोहे धावत श्री व्यास नारायण वाटेत एक सरोवरी जलक्रीडा करती देवनारी वस्त्रे ठेवणी काठावरी मुक्तपणे नात होत्या त्या सरोवराच्या काठावरून श्री शुक गेले निघून समष्टी जीवन मुक्त जाणून अंतरीच नमन केले त्या पाठोपाठ आले व्यास लगबगे स्त्रियाने सती वस्त्र धरणीवरी ठेवूनी माथा नमस्कार तै केला आश्चर्य वाटले व्यासाप्रत येथून गेला तरुण पुत्र देवांगना त्याची लाज न धरत मज वृद्धाशी लाजल्या तै नारी म्हणती महामुनी व्यास नारायण ख्यातजनी परिपुत्र शुकाचे मनी नाही भाव नरनारी त्यासी एक कृष्णा वाचन चराचराचे नाही भान आत्मरूप सर्वस्व आपण म्हणून नाही लाजलो ऐसी ज्यासी अखंड स्थिती तो कैसा पातला राजाप्रती कथा सांगोनी भगवती सप्ताह एक राहाविला पांडववंश कुलभूषण वीर अभिमन्यूचा नंदन पृथ्वीपती महाराज असून गंगा तटाकी का गेला ऐकुने शौनकाचे वचन सुत करी हरिचिंतन म्हणे या निमित्ते करून मज स्मरण घडेल की सुत सांगे शौनकाप्रती तुम्ही एका भागवतपत्ती व्यास महर्षी सरस्वती तटी सखेद चित्ती बसला व्यास नारायणाचा अंशावतार वेदांचे केले विभागचार पाचवा वेद पुराणे थोर नाना इतिहास वर्णिला परिवेदांचा अधिकार स्त्री शूद्राधिका नव्हता साचर त्यांचा धर्म व्हावा गोचर म्हणून भारत लिहिलेसे ऋग्वेद दिला
पैलासी, यजुर्वेद वैशांपायनासी, सामवेद दिला जैमिनीसी, अथर्ववेद अंगिरसा, पिता माझा रोमहर्षण त्यास दिदले इतिहास पुराण. तथापि चित्त नव्हते प्रसन्न, आश्रमे सखेद बैसलासे. ते वेळी तेथे आकस्मित आले देवर्षी नारद भागवत. ब्रह्मयाचा प्रमाणस पुत्र महासंत श्रेष्ठ जगी. त्यास पाहुणे नारदासी उत्थापन दिले आदरसी. करिता आला पूजेसी, मनोभावे करून या व्यासाचे करिता. मुखावलोकन काय म्हणून दिसुशी प्लान. येरू म्हणे प्रसन्न मन, अखंड आनंद का नाही. नारद म्हणती व्यासराया, द्यावे प्रेमे हरिपाया. सगुण हरीचे गुण गाया, बुद्धी लागली योजावी. सगुण हरिलीला कथन, जैन घडेल प्रेमे करून. शुष्का ज्ञाने मन प्रसन्न, कदापिही नव्हेल की. त्यात गायला हरिलीला शुद्ध, ते व्याकरणश्र्या असो अशुद्ध. परिसेविती भागवत सिद्ध, व्याकरण त्याचे न पाहता. हरिलीला अवघ्या काव्यकला, वृथा त्यागावे शब्दजाला. त्याहुनी बरबे भजगोपाला, सगुण लीला गाई तू. संत सेविती लीला काव्यासी, जैसे हंस मानसासी. शब्द भ्रमित वायसासी, तेथील रुची कळेल का ना. म्हणून गाई कृष्णलीला, तेणे अखंड नंद होईल तुला. व्यास लागे चरणाला, म्हणे मजला धन्य केले. परम दुर्लभ हरिभक्ती, तिची तुम्हा कैसी प्राप्ती. ते सांगावे मज प्रती, कृपा करुनी स्वामी या. पूर्वजन्माचे अखिल वृत्त श्री नारद सांगायास झाले प्रवृत्त. पूर्वजन्मीदासी पुत्र होतो व्यास संताचा. पुण्य नागाधिराजाचे काननी राहत होते सिद्धमुनी. त्या महात्मांची सेवा करुनी माझी माता राहत असे. महात्म्य होते ज्ञान विरक्त, तैसे होते हरिभक्त. ज्ञान चर्चा वेदांत, नित्य नाना शास्त्रे बोलती. त्यांची सेवा सहज घडली. वेदांते श्रवण केली, त्यांच्या उच्चिष्टे काय पोचली. शुद्धी झाली देहाची, अज्ञान पटल निरसोनी गेले. भाऊभय माझे ठाई नुरले, ब्रह्मज्ञान करतल झाले. भक्ती जडली हरिपाई, ऐसा कालक्रमित असता. बालपणी स्थैर्य आले चित्ता, खेळणे आखाणे उभय वार्ता. नावडती मज लागी, माता मजवरी करी ममत्व. मजवरी प्रेम होते बहुत, 5 वर्षे झाली मजप्रत. लालन पालन करीत असे, एकदा रात्री गोदो हा हनास. माता जात स्वकार्यास, काल झरपे केला दंश. तत्काळ पंचत्व पावली, महात्म्याचे कृपे करून. शोकचित्ती नणिला मनी, देवे सोडविले पाशांतुनी. ममत्व माझे निरसले, ममता पाश माझा तुटला वनी. उपवती तीर्थींडता, चित्ती दाटली व्याकुळता. हरी केदवा भेटेल एकदा निर्मनुष्य अरण्यात. पिंपळ वृक्षाखाली बैसत, हृदय होतो हरिशी स्मरत. सात्विक भाव दाटले, शरीर झाले रोमांचित. नेत्र झाले अर्धोन्मिलित, नयनातुनी अश्रुपात. कंठ होई गदगद, स्वेद वाटला सर्व अंगास. होती मूर्छा येऊन पाहत, विकलता आली सर्व गात्रात. देह गेह विसरलो, तो श्रीहरी करुणा घन. पितांबर कैलासे परिधान, चतुर्भुज मूर्ती घनश्याम. कमलनयन निव्य मूर्ती, शंख चक्र गदाधारी. पद्म धरिले एकेकरी, अमूर्त असे की मूर्ती दारी की तेजाचा घडला असे. दिव्य हास्य एक क्षण, दिसून आला अंतर्धान. कोठे गेला राजीव नयन, मूर्छा येवोनी मग पडलो. होता सावध दुःख करी, कागा त्याग गेले मज श्रीहरी. देह त्याग करी सत्वरी, जरी न दाविशी निजरूप. तव झाले आकाशवाणी, बाळा कष्टी न व्हावे झणी. इह जन्मीचे पुण्य म्हणून दर्शन दुर्लभ तू दिसले. प्रारब्ध नुरूप देह पतन, तुझ होईल पुनर्जनन. मग होईल अखंड दर्शन, चित्ती कष्टी न व्हावे. ऐसे कोणी झालो स्थिर, विश्वची मानले माझे घर. कृष्ण व्यापिले चराचर, ऐसे बोधोर हाटलो. कृष्ण रूप नामलीला प्रेमे आठवी नित्य. त्याला प्रारब्ध भोगी देह घातला, आपण झालो नित्यमुक्त. प्रारब्ध संपदा 5 भौतिक, पडून गेले न कळत. सृष्टीचे आरंभी मानसपुत्र ब्रह्मदेवाचा मी झालो. महाविष्णूच्या अनुग्रहाने पूर्वजन्मीच्या अनुसंधाने. अखंड रंगलो हरिभजनी, त्रिलोकी मी हिंडत असे. स्वर ब्रह्म विभूषित वीणा, ब्रह्मयाने दिदली जाणा. ऐकुनी माझ्या हरिनाम गाना. असुरा ही देह नाटवे, हरिनामे ऐसे जग धावळिले. प्रसन्नतेने मजशी वरिले, यास्तव तुझशी उपदेशिले. भगवल्लीला गाव्याजी, यम नियमादी योगमार्गी. कामलोभ हत होती प्रसंगी, परंतु जे का विष्णुपद रागी. आडमार्गी जाती ना, यास्तव सोडून सकळ संशय. व्यास हरीचे गुणगाय, तेने खेदाचा होईल क्षय. अखंड आनंद होईल लबा. ऐसे सांगून या व्यासाशी नारदाला आलापित हरिनामाशी. वीणा वाजवी स्वसुरेसी, त्रिलोकगामी गेलासे. धन्य धन्य तो देवर्षी, नित्य स्मरावे नारदासी. जो का वंद्य त्रिभुवनासी, देवा दैत्य सरिसासी. ज्याच्या
सदुपदेशे करोनी व्यास प्रवर्तला लीला गायनी नारद भक्तिसूत्र सृजनी ख्यात असे परियसा नारद समष्टी ब्रह्मपुत्र असुरवंश त्याचेनी पवित्र प्रल्हादाला उपदेशुनी केला पात्र महाभक्त श्रेष्ठ जगी ज्याच्या उपदेशे बाळ ध्रुव पावला अढळपदी धाव धन्य सद्गुरु नारद देव महावैष्णव प्रेममूर्ती अभिमन्यूचा परीक्षित त्यागोनी राजपाट की कारणे सेविले तट गंगेचे ते का पुढील अध्यायी कथासुरस सांगतील शौनकास संक्षेपे सांगतसे चरणदास श्री संताचा चरणरज मज ऐसा चांडाळ पापी काय सांगेल तुम्हा प्रती व्याकरण भाषा नेणे गती काव्या नाटकी ज्ञान नाही केले वेदांत श्रवण वृथा कष्टलो जन्म घेऊन 18 वर्षे वय होता जाण उदरंभरणार्थ कष्टलो नाही केले तीर्थाचे भ्रमण नाही केले काही दान नाही केले संत सेवन प्रपंच कष्ट उपसले नेणे देववाणी संस्कृत नेणे काही ग्रंथ प्राकृत हरी विन्मुखांची सेवा करीत शुद्ध वृत्ती राहिलो आता करुणी कृपा देवा या पराधीनतेपासून सोडवा तुमच्या चरणी चित्त ठेवा प्रपंच गोवा उगवनी श्री मायबाप सहोदर सद्गुरु सखा परम उदार देव कुलदेव ज्ञानेश्वर माझा पार पावविल काय पुण्य होते गाठी म्हणून ज्ञानदेव नाम ओठी माझी माय होती सती तिच्या पुण्य सांभाळलो ज्ञानदेव माझी माय माऊली ज्ञानदेव कृपा सावली मज वत्साची जी गावली प्रेमस्तन्य पाजिल की तिच्या चरणी दंडवत करोनी सांगेन भागवत न करता काही अर्थ मुखे ज्ञानाई वदविल शुका सामाची बाळपणी ज्ञानेश्वर हे उपचत ज्ञानी कामदिक रिपुंजो जिंकोनी विग्रहधरीला कली माझी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ऐसे बोले जनी सुंदर सत्य सत्य त्रिवार हे श्री ज्ञानेश्वर टीका बोलिले तो शब्द ब्रह्म अवतरले परी मज पामरा कैसेकडे मी तो खेडे अज्ञबाळ जय जयाजी पंढरीनाथा जय जय रुक्मिणी कांता जय जयाजी गोपीनाथा श्री वृंदवन विहारिया जय जयाजी ज्ञाननाथा जय जयाजी सद्गुरुनाथा जय जयाजी शिवकनाथा व्यासपुत्रा तुला नमो जय जयकारे पिंटू टाळी पापतापांची करू होळी भक्ती प्रेम गुलाल भाडी लावणीया नाचूया प्रथम स्कंदाची ही मात प्रथमाध्यायापासून संक्षिप्त 6व्या अध्यायापर्यंत सार रूपे सांगितले ती गोड करून घ्यावी संती चरणदास विनवी श्रोत्याप्रती श्रीकृष्णार्पण अस्तु इति प्रथमोध्याय गोड हा इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते प्रथम स्कंदे व्यासोपदेश नारद पूर्व जन्म कथनम नाम प्रथमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु।